तर तुम्हाला वूडच्या भागाचे व्हिडिओ सारखे पाहावे लागतील. त्याला दुसरा पर्याय काहीच नाहीये. वेळ काढा आणि बघा. आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस हे आपण शिकण्यापूर्वी थोडंसं समजून घेऊया. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस कधी वापरतात. आपण जे आत्तापर्यंत वाक्य बनवले आहे, जसे की पहिला कर्ता, मग सहाय्यकारी क्रियापद, त्यानंतर क्रियापदाचे रूप आणि कर्म, असा सिक्वेन्स आजपर्यंत आपण पाहिलेला आहे. आणि अशा प्रकारच्या वाक्यांना ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणतात. म्हणजे मराठीमध्ये कर्तरी प्रयोग. कर्तरी कर्तरी प्रयोग म्हणजे कर्त्याने सुरू होणारी वाक्य, त्यांना म्हणतात कर्तरी प्रयोग. आणि आता आपण जे पॅसिव्ह वाक्य बघणार आहोत, त्या पॅसिव्ह वाक्यांची सुरुवात कर्माने होते, म्हणजे ऑब्जेक्ट, त्यानंतर हेल्पिंग वर्ब, त्यानंतर फॉर्म ऑफ वर्ब आणि मग सब्जेक्ट जर मेन्शन केला असेल तर, अन्यथा बऱ्याच ठिकाणी सब्जेक्ट मेन्शन केलेला नसतो. तर पॅसिव्ह व्हॉइसला मराठीमध्ये कर्मणी प्रयोग म्हणतात. कर्मणी प्रयोग म्हणजे कर्माने सुरू होणारी वाक्य. आता इथे सक्रिय वाक्य म्हणलंय ऍक्टिव्ह व्हॉइसला आणि कर्मवाच्य वाक्य म्हणलंय पॅसिव्ह व्हॉइसला. तर दुसऱ्या भाषेमध्ये कर्मणी प्रयोग आणि कर्तव्य. आता कर्तव्य प्रयोग जे आले कंसामध्ये, ते कर्तव्य नाही, कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग असं म्हणायचंय. ऍक्टिव्ह व्हॉइस कर्तरी प्रयोग, पॅसिव्ह व्हॉइस कर्मणी प्रयोग. तर डेफिनेशन मध्ये काय लिहिलंय, ज्या वाक्यात कर्ता जो क्रिया करतो प्रधान असतो, प्रधान म्हणजे पहिला असतो, आणि वाक्याची सुरुवात कर्त्याने होते, त्याला सक्रिय वाक्य म्हणतात, म्हणजे कर्तरी प्रयोग. ते चुकून कर्तव्य प्रयोग झालंय, कर्तरी प्रयोग. उदाहरण दिलेले राम फळ खातो. आता दुसरं दिलंय कर्मवाच्य प्रयोग वाक्य, म्हणजे कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यात, बघा, ज्या वाक्यात कर्मप्रधान असते, म्हणजे कर्माने वाक्य सुरू होते, म्हणजेच वाक्याची सुरुवात कर्माने होते, त्याला कर्मवाच्य वाक्य म्हणतात, म्हणजे कर्मणी प्रयोग. उदाहरण दिलेलं आहे, फळ रामकडून खाल्ले जाते, किंवा असं पण दिसेल, रामकडून फळ खाल्ले जाते. अशा प्रकारचे वाक्य आपल्याला दिसणार आहे. आता हा जो काळ मी घेतलेला आहे, याला पुढचं स्लाइड तुमच्या समोर आणतो. तुम्हाला फक्त आता या ठिकाणी पुन्हा एकदा सांगतो की कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग, ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस. आता याचे काही नियम समजून घ्या बरं का. 12 काळ जे आहेत, म्हणजे 3 साधे काळ, सॉरी 3 वर्तमान, सॉरी 3 जे काळ आहेत, वर्तमान, भूत आणि भविष्य, म्हणजे पास्ट, प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. या 3 काळांना 4 भागामध्ये विभागलेलं असतं. म्हणजे साधा काळ, चालू काळ, पूर्ण काळ आणि चालू पूर्ण काळ, हे आपण आधी वर्कशॉप सुरू होताना पाहिलेलं आहे. म्हणजे एकूण 3 काळांचे 4 भाग, असे 12 काळ होतात. तर 12 काळांमध्ये ऍक्टिव्ह व्हॉइस मधून पॅसिव्ह व्हॉइस मध्ये फक्त 8 काळ प्रॉपर ग्रामरने होतात. त्यातले 4 काळ होत नाहीत. मग 4 कोणते होत नाहीत, तर भविष्यकाळ, चालू भविष्यकाळ, म्हणजे फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा एक, आणि चालू पूर्ण वर्तमान काळ, चालू पूर्ण भूतकाळ आणि चालू पूर्ण भविष्यकाळ, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे 3 आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू भविष्यकाळ, असे हे 4 काळ ऍक्टिव्ह टू पॅसिव्ह प्रॉपर ग्रामरने होत नाहीत, फक्त 8 होतात. ते कसे होतात याविषयी आपण थोडासा आता अभ्यास करूया. तर लक्षात ठेवा, ऍक्टिव्ह व्हॉइस आपण आतापर्यंत वाक्य बनवली, पण पॅसिव्ह व्हॉइसची वाक्य बनवताना कसा पहिलं कर्म येतं याच्याबद्दल आपण आता थोडासा अभ्यास करूया. तर तोंडी काही वाक्य आता पहिल्यांदा आपण घेऊया आणि मग तुम्हाला स्क्रीनवरती मी 10 वाक्य दाखवणार आहे. तर मला तुम्ही प्रत्येकाने आता थोडंसं मागे जाऊन थोडासा तुम्हाला आता डोकं चालवावं लागेल, आपण काय शिकलोय. तर बघा, पहिलं वाक्य जे आहे, तर पहिलं वाक्य आहे राम गाडी चालवतो. तर हा काळ कुठला आहे, शुभा गडे मॅडम सांगा बरं. साधा वर्तमान काळ, म्हणजे
सिंपल प्रेझेंट टेन्स. आता सगळ्यांनी उत्तर देऊ नका, नाही तर गडबड होईल. तर मला पहिल्यांदा बाकीच्यांनी म्यूट करा, आवाज येतो तुमचा मागचा टीव्हीचा वगैरे. ज्याला सांगेल त्यांनीच व्हिडिओ ऑन करा, ऑडिओ, नाही तर मग गडबड होईल सगळी. तर या ठिकाणी मी तुम्हाला शुभागडे मॅडमला सांगितलं होतं, पण त्यांनी काय उत्तर. आरती भोकरे शुभागडे या कोण आहेत, नवीन आहेत का? कारण नीता शुभागडे आहे, ऋतू शुभागडे आहे. बर बर, ठीक आहे. तर मग आता नीता मॅडम तुम्ही सांगा, राम गाडी चालवतो याला इंग्लिश मध्ये कसं म्हणाल? हा, व्हेरी गुड. ड्राईव्हला लावला. राम ड्राईव्ह अ कार. आता हेच वाक्य बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स मधलं वाक्य आपण घेतलं. होकारार्थी राम गाडी चालवतो, राम ड्राईव्ह अ कार. आता हेच वाक्य जेव्हा पॅसिव्ह मध्ये होतं, साध्या वर्तमान काळात, तेव्हा हे कसं होईल बघा, मी मराठी सांगतो. रामकडून गाडी चालवली जाते. आणि ऍक्टिव्ह वॉइस मध्ये कसं होतं, राम गाडी चालवतो, म्हणजे रामने वाक्य सुरू झालं होतं. आणि राम गाडी चालवतो म्हणजे गाडीवर कृती झाली, कर्म गाडी. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य झालं, राम कडून गाडी चालवली जाते. मग इंग्लिश वाक्य कारने सुरू होणार, जसं ऍक्टिव्ह मध्ये रामने सुरू झालं. मग आता हे कोणाला सांगता येईल का, ज्योती मॅडम? राम कडून गाडी चालवली जाते. येस येस, आय एम आस्किंग यू ओनली. बोला. कार ड्रिवन बाय राम. ओके. आता अजून कोणाला माहिती आहे का पॅसिव्ह प्रकारचे वाक्य कशी होतात हे? हा हा हा, येस. द कार इज ड्रिवन बाय राम. ओके. आता तुमचं बोलून झालं की जरा म्यूट करा बरं का, सांगतो मी. आता या ठिकाणी पॅसिव्ह व्हॉइस मध्ये नीट ऐका, फार महत्वाचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कुठलाही, म्यूट करा, म्यूट, आवाज येतो इकडे. पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कुठलाही काळ आला तरी क्रियापदाचे तिसरे रूपच येते. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये बघा, आपण पहिलं रूप, दुसरं रूप, तिसरं रूप, चौथं रूप वापरलंय. पण पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कुठलाही काळ येऊ दे, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट, सिंपल फ्युचर, कंटिन्युअस, कुठलाही काळ आला तरी एक लक्षात ठेवायचं, क्रियापदाचे तिसरे रूप येते, पास्ट पार्टिसिपल, म्हणजे थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. मग हे वाक्य झालं असं, राम कडून गाडी चालवली जाते. वाक्य झालं, द कार इज, म्हणजे कार नंतर इजचा वापर झाला, द कार इज, आणि मग क्रियापदाचे तिसरे रूप म्हणजे ड्रिवन, द कार इज ड्रिवन बाय राम, असं वाक्य झालं. द कार इज ड्रिवन बाय राम. ज्योती मॅडम तुम्ही जरा ऑडिओ म्यूट कराल, कारण मागचा आवाज आला की मग. हा हा, ठीक आहे. येस. आता बघा, होकार ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य झालं तर राम ड्राईव्ह द कार, आणि पॅसिव्ह मध्ये झालं द कार इज ड्रिवन बाय राम, ई झाला. म्हणजे काय, तर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या पॅसिव्ह प्रकारामध्ये कर्त्याप्रमाणे किंवा कर्त्यानुसार एम इज आर चा वापर होतो. मग इथे कार ही एकवचनी असल्यामुळे इजचा वापर झालेला आहे. जर हे वाक्य असं असतं ना, की राम कडून गाड्या चालवल्या जातात, मग कार्स म्हणलो असतो आपण, वाक्य आलं असतं, द कार्स आर ड्रिवन बाय राम. पण इथं एक वचनी असल्यामुळे ई झालेला आहे. पॅसिव्ह प्रकारामध्ये साध्या वर्तमान काळाच्या प्रकारात एमिजार पैकी सहाय्यकारी क्रियापद घेऊन पुढे क्रियापदाचे तिसरे रूप घ्यायचे असते. हे झालं सिंपल प्रेझेंट टेन्स ऍक्टिव्ह व्हॉइस. थोडस हळू का जाऊ तुम्हाला, ऍक्टिव्ह पॅसिव्ह तुम्हाला कळणं महत्वाचं आहे, म्हणून मी एकदम निवांत आणि हळू घेतोय. आता मला सिंपल प्रेझेंट टेन्स जे आता वाक्य पाहिलं त्याचं निगेटिव्ह सेंटेन्स बघायचंय. राम गाडी चालवत नाही. तर याला इंग्लिश मध्ये अनुराधा देशपांडे मॅडम कसं म्हणाल सांगा? आपलं झालेलं आहे ऍक्टिव्ह व्हॉइस.
बर. राम नॉट ड्राईव्ह द कार. अश्विनी मेत्रे मॅडम, हे वाक्य कसं होईल? राम गाडी चालवत नाही. बरं, मनीषा चव्हाण मॅडम सांगा. हा, ठीक आहे. अश्विनी मॅडम, बरं तुम्ही पुढचं सांगा. आता मी तुम्हाला पुढचं विचारतो. हा, राम डज नॉट, तेच बरोबर. आणि ड्राईव्हचा एस निघून जाणार. राम डज नॉट ड्राईव्ह द कार, है ना? आता आता उत्तर दिलं सर्वांनी म्यूट करा बरं का, म्हणजे पुढचं माझं सर्वांना ऐकायला येईल. आता हे पॅसिव्ह प्रकार कसं होते बघा. पॅसिव्ह प्रकारातल्या होकारार्थी वाक्यात म्हणलं होतं रामकडून गाडी चालवली जाते. आता नकार होणार रामकडून गाडी चालवली जात नाही. मग इंग्लिश मध्ये कोण ट्राय करेल का? अश्विनी म्हेत्रे मॅडम सांगा बरं तुम्ही. चला, अश्विनी म्हेत्रे मॅडम तुम्ही सांगा. रामकडून गाडी चालवली जात नाही. काय वाटतं तुम्हाला, कसं? हे झालं ऍक्टिव्ह मधलं. आता पॅसिव्ह मधलं पाहिजे आपल्याला. तर वाक्याची सुरुवात द कारने होईल. द कार, इथं डझन नाही, इथं इजंट, इज नॉट. कार, हा, द कार इजंट ड्रिवन बाय राम. ड्रिवन म्हणायचा थर्ड फॉर्म. हा, राम कडून म्हणून बाय राम शेवटी आले. आता म्यूट करा. आता बघा, प्रश्नार्थी वाक्य सांगतो बरं का. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये प्रश्नार्थी वाक्य, राम गाडी चालवतो का, असं वाक्य. आता गीतांजली मॅडम सांगा बरं, आपलं झालेलं आहे, सांगा. राम गाडी चालवतो का, कसं म्हणाल? कार. व्हेरी गुड, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता राम कडून गाडी चालवली जाते का, प्रश्न आहे. ज्योती मॅडम सांगा बरं, राम कडून गाडी चालवली जाते का? हा, तर इजंटच्या ऐवजी फक्त इज, कारण प्रश्नार्थी आहे. इज द कार ड्रिवन बाय राम. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता मनीषा चव्हाण मॅडम सांगा, ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं राम गाडी चालवत नाही का? व्हेरी गुड. आणि त्यानंतर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये राम कडून गाडी चालवली जात नाही का? मनीषा भोसले मॅडम सांगा. राम कडून गाडी चालवली जात नाही का? येस, व्हेरी गुड. म्हणजे या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, होकार, नकार, प्रश्न, नकारार्थी प्रश्न ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये पण बघितलं आणि पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पण बघितलं. आता बघा, आपलं रिव्हिजन पण होतं या बहाण्याने. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइसच्या बहाण्याने आपलं रिव्हिजन पण होतंय मागचं सिंपल प्रेझेंट टेन्स. आता हे जे मी आता रिव्हिजन घेतोय ना, तर हे तुम्हाला मला होमवर्क करून पाठवायचं आहे. ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, सिंपल प्रेझेंट टेन्स. आता आपण बघूया ऍक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, सिंपल पास्ट टेन्स. वाक्य एकच ठेवू, कारण पुढे 10 वाक्य राहिला. रामने गाडी चालवली. सारिका मॅडम सांगा, रामने गाडी चालवली. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये होणार, राम कडून गाडी चालवली गेली. प्लस, प्लस मॅडम सांगा, म्हणजे श्रद्धा मॅडम. द कार, येस, ड्रिवन. द कार वॉज, तिथं पण थर्ड फॉर्म, कुठलाही काळ घेतला तरी थर्ड फॉर्मच येतो. ओके, हा, मग तुम्ही वाक्य म्हणणार, द कार वॉज ड्रिव्हन बाय राम.
आता आपण ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं नकारार्थी वाक्य घेऊ. आता प्रज्वला दुर्गाडे पुरंदर या कोणाच्या आहेत का? ओळखीच्या आहेत का? का नवीन आहेत? प्रज्वला दुर्गाडे. हा बोला. बरं. ठीक आहे, ठीक आहे. काय हरकत नाही. चालेल, चालेल. बघा ऐका व्यवस्थित. चालेल. आता मी घेतोय नकारार्थी रत्ना खर्डेकर मॅडम. तुम्ही मला सांगायचं बरं का रत्ना खर्डेकर मॅडम. नकार घ्यायचा ऍक्टिव्ह व्हॉइस मधला. रामने गाडी चालवली नाही. डझन नाही. डझन म्हटलं तर सिंपल प्रेझेंट टेन्स. हा सिंपल पास्ट टेन्स आहे. मग राम राम हा राम डिड नॉट ड्राईव्ह द कार. पहिलं रूप येतं ना डिड नॉट जोडीला. हा. आता आता मी पॅसिव्ह व्हॉइस मधला नकार विचारतो. राम कडून गाडी चालवली गेली नाही. रेणुका बावधाने मॅडम सांगा. पॅसिव्ह व्हॉइस राम कडून गाडी चालवली गेली नाही. हा 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 पॅसिव्ह व्हॉइस मध्ये वाक्य कर्माने सुरू होतं म्हणजे द कारने सुरू होतं. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. थोडस डोक्यात बसलेलं आहे. आता मी ऍक्टिव्ह व्हॉइस मधला प्रश्न घेतो. रामने गाडी चालवली का? स्नेहल कडलग मॅडम सांगा. रामने गाडी चालवली का? नाही, पहिला डीड घ्यायचंय. हा, व्हेरी गुड. आता पॅसिव्ह व्हॉइस मधला घेतो मी प्रश्न. राम कडून गाडी चालवली गेली का? सुशीला ठाकरे मॅडम प्रयत्न करणार का? राम कडून गाडी चालवली गेली का? ओके. मग आता आपल्या स्वप्नाली मॅडम सांगा आता. हा, व्हेरी गुड. वॉज द कार ड्रिवन बाय राम. सोपं होतं ना? आता ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं नकारार्थी प्रश्नार्थी. रामने गाडी चालवली नाही का? वैष्णवी आलीस का गावावरून? येस. आता सांग बरं हे ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं नकारार्थी प्रश्नार्थी. राम. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आणि आता पॅसिव्ह व्हॉइस मधला नकारार्थी प्रश्नार्थी. राम कडून गाडी चालवली गेली नाही का? वैशाली बालवलकर मॅडम सांगा. राम कडून गाडी चालवली गेली नाही का? जसा ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये डिडंट पहिला आला तसा पॅसिव्ह व्हॉइस मध्ये पहिलं काय येईल मॅडम वाटतं तुम्हाला? अरे बालवडकर मॅडम होत्या ना, कुठे गेल्या? डायरेक्ट आउट. सांगा 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 वैष्णव सांग. हा. अरे आय एम सॉरी बरं का. मी एकटं वैष्णवीला विचारलं आणि वृषाली राहिली. तुमच्या दोघींचं नाव काय? वैष्णवी आणि दुसरं कोण? हा, मग बरोबर बोललो मी. वृषाली आणि वैष्णवी. अरे सॉरी, लक्षात नाही आलं माझ्या बरं काय. ओके. बर. मग आता या ठिकाणी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह चारी फॉर्म बघितले. सिंपल पास्ट टेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह चारी फॉर्म बघितले. आता सिंपल फ्युचर टेन्स, ऍक्टिव्ह पॅसिव्ह चारी फॉर्म बघायचे. आता इथे कोण राहिले नाही म्हणजे पहिल्यापासून घेतो बरं का. आता या ठिकाणी मनीषा स्मिता चव्हाण मॅडम तुम्ही राहिलात का हो? तुमचं राहिलं ना? हा. बरं तुम्ही सांगायचं बरं का आता. राम गाडी चालवेल कसं म्हणाल?
अरे वा वा वा, शबाश. आणि हे फ्युचर टेन्स सोपं आहे, तसं काही एवढं काय अवघड नाही ना. आता आता आपण पॅसिव्ह मधलं घेऊ. रामकडून गाडी चालवली जाईल, मनीषा चव्हाण मॅडम सांगा. इथे कर्मा द कार, काय म्हणलं पुढे? द कार, तुमचा आवाज तुटला होता. विल बी, विल बी घ्यायचं, विल बी. ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये फक्त विल. हा, आणि पॅसिव्ह मध्ये विल बी. द कार विल बी ड्रिव्हन बाय राम, थर्डच फॉर्म येतो. द कार विल बी ड्रिव्हन बाय राम, म्हणजे रामकडून. हा, म्हणजे रामकडून गाडी चालवली जाईल असं. आता ऍक्टिव्ह व्हॉइस नकारार्थी, रत्ना खर्डेकर मॅडम, राम गाडी चालवणार नाही, कसं म्हणाल? राम, थांबा 2 मिनिटं. आता मला अचानक होतंय काय माहितीये का, की ज्यांना विचारतो डायरेक्ट आउट का होत आहेत. म्हणजे मगाशी बालवडकर मॅडम आउट झाल्या, आता रत्ना खर्डेकर मॅडम डायरेक्ट आउट झाल्या. काय 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 सांगा सांगा, नकार सांगा. राम गाडी चालवणार नाही ना. हा हा, बरोबर. हा, पहिलं रूप घ्यायचा, राम विल नॉट ड्राईव्ह द कार, कारण ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. हा. आणि आता देशपांडे मॅडम तुम्ही सांगायचंय, राम कडून गाडी चालवली जाणार नाही, सांगा. द कार, येस, वोंट बी. हा, ड्रिवन 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 बाय राम. हा, एक लक्षात ठेवा, पॅसिव्ह मध्ये कुठलाही काळ येऊ द्या, क्रियापदाचे तिसरे रूप ठरलेले आहे. ऍक्टिव्ह मध्येच बदलतं पहिलं दुसरं तिसरं काळाप्रमाणे. ओके. आता अश्विनी मेहत्रे मॅडम तुम्ही सांगायचंय, ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणलं, राम गाडी चालवेल का, जे आपण शिकलोय ते सांगा. राम गाडी चालवेल का, पहिलं विल घ्या. हा हा, ड्राईव्ह द कार. हा, विल राम ड्राईव्ह द कार, है ना. आणि आता पॅसिव्ह व्हॉइस मध्ये, हा, पॅसिव्ह व्हॉइस मध्ये प्रश्न आहे, राम कडून गाडी चालवली जाईल का, होईल, हे व्हिडिओ झाला रेकॉर्डिंग, की बघून घ्या. राम कडून गाडी चालवली जाईल का, गीतांजली शेलार मॅडम सांगा. राम कडून गाडी चालवली जाईल का, गीतांजली शेलार मॅडम, कम ऑन, बी फास्ट, ऑडिओ ऑन करा. एक मिनिट थांबा, आले 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 आले. सांगा. पॅसिव्ह. हा, विलने सुरू होणार, विल बी ने, विलने. विल द कार, विल द कार बी. हम्म. आता थांबा 2 मिनिटं. मनीषा चव्हाण मॅडम सांगा, तुम्ही सांगणार होतात ना, सांगा बरं. राम कडून गाडी चालवली जाईल का. हम्म. हा, विल द कार बी ड्रिवन बाय राम. हा. आता जयश्री होले मॅडम, तुम्ही मला पॅसिव्ह व्हॉइस मधलं नकारार्थी, ऍक्टिव्ह व्हॉइस मधलं नकारार्थी प्रश्न सांगायचा आहे. राम गाडी चालवणार नाही का. राम गाडी चालवणार नाही का. होले मॅडम, कम ऑन. आहात ना. थांबा 2 मिनिटं. काय माहिती का, यांचा राऊंड झाला ना,
नाही तर मग अचानक काय होतं, मग ते म्हणतात आम्हाला विचारून लगेच दुसऱ्याला सांगायला लावलं, असं नको व्हायला. ते आता काही सांगत नाहीत बहुतेक. तर थांबा, ज्योती मॅडम सांगू दे, लाईनच घेऊ आपण. ज्योती मॅडम सांगा. राम गाडी चालवणार नाही का? नाही, ऍक्टिव्ह आलं हे. राम गाडी चालवणार नाही का? विल नॉट, म्हणजे वोंट. हा, म्हणजे वोंट राम ड्राईव्ह द कार. येस. आता मनीषा भोसले मॅडम सांगा. रामकडून, थांबा थांबा, एक एक घेऊ जरा आपण. रामकडून गाडी चालवली जाणार नाही का? मनीषा भोसले. हा, व्हेरी गुड, शाबास. आता सारिका मॅडम तुम्ही सांगायचंय. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ, साधा भविष्यकाळ, तीन झाले. आता चालू वर्तमान काळ, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. राम गाडी चालवत आहे. सांगा सारिका मॅडम. राम इज, है ना? राम इज ड्रायव्हिंग द कार. या. नीता मॅडम, आता तुम्हाला मी पॅसिव्ह विचारणार आहे. त्याच्यामध्ये फक्त बदल काय होईल? कर्मानंतर म्हणजे कार नंतर इज साध्या वर्तमान काळासारखा येणार. फक्त चालू अवस्था म्हणून इज बिंग होणार, BEING, आणि मग तिसरं रूप. आता तुम्ही सांगायचं, राम कडून गाडी चालवली जात आहे. सांगा नीता मॅडम. ड्रिवन बाय राम. बरोबर आहे, ड्रिवन बाय राम. हा, बरोबर. आता श्रद्धा मॅडम तुम्ही सांगायचंय, राम कडून गाडी चालवली जात, थांबा थांबा थांबा, पॅसिव्ह ऍक्टिव्ह इच्छितो. राम गाडी चालवत नाही आहे. व्हेरी गुड. येस. आता राम कडून गाडी चालवली जात नाही आहे. रत्ना खर्डेकर मॅडम पॅसिव्ह आलाय. द कार, द कार इज नॉट, आणि बिंग घ्यायचं, बिंग. हा, थर्ड थर्ड फॉर्म, ड्रिवन ड्रिवन. ड्रिवन ड्रिवन बाय राम. हा. आता रेणुका बावदानी मॅडम तुम्ही सांगायचंय, राम गाडी चालवत आहे का? राम गाडी चालवत आहे का? इज राम ड्रायव्हिंग द कार, है ना? इज राम. हा. आणि स्मिता चव्हाण मॅडम तुम्ही सांगायचंय, राम कडून गाडी चालवली जात आहे का? इज, इज द कार. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता स्नेहर कडलक मॅडम ऍक्टिव्ह आलं. राम गाडी चालवत नाही आहे का? ऍक्टिव्ह आलाय. इझंट ने वाक्य, इझंट. इझंट राम. सांगा स्नेहल मॅडम. व्हेरी गुड. स्वप्नाली मॅडम तुम्ही सांगायचंय, राम कडून गाडी चालवली जात नाही आहे का? येस, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता वैष्णवी तू सांगायचं बरं का. काळ बदलतोय, आता काळ येतोय चालू भूतकाळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स येतोय. राम गाडी चालवत होता. सांग वैष्णवी. द कार. येस, चालतंय. राम वॉज ड्रायव्हिंग द कार, बरोबर. आता वैष्णवीने सांगितलं असेल तर वृषाने सांगितलं आता मला पॅसिव्ह व्हॉइस वालं. राम कडून गाडी चालवली जात होती. तर जसं मगाशी आपण इज बिंग घेतला, तर इथं वॉज बिंग, बाकी सेम. सांग. द कार. हा, ड्रायव्हिंग नाही, ड्रिवन ड्रिवन, थर्ड फॉर्म. हा, द कार वॉज बिंग ड्रिवन बाय राम. ओके.
आता हा व्हिडिओ जे मी पाठवेन ना ते तुम्हाला पुन्हा पुन्हा बघायचं बरं का, कारण ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस सगळ्यांना लगेच कळलं असं नाही. आता वाक्य नकारार्थी. राम गाडी चालवत नव्हता. राम गाडी चालवत नव्हता. अनुराधा देशपांडे मॅडम सांगा. हा, आता मनीषा चव्हाण मॅडम सांगा. राम कडून गाडी चालवली जात नव्हती. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. अश्विनी म्हेत्रे मॅडम. राम गाडी चालवत होता का? आपलं नेहमीच ऍक्टिव्ह व्हॉइस वॉज रामने सुरू होईल, म्हणा. वॉज राम. घ्या, सुरू करा ऑडिओ. ड्रायव्हिंग द कार. वॉज राम ड्रायव्हिंग द कार. आपलं नेहमीच ऍक्टिव्ह व्हॉइस आपण जे शिकलोय ते. वॉज राम ड्रायव्हिंग द कार, आहे का नाही? हा हा, थोडस व्हिडिओ ऐका म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला, नंतर रेकॉर्डिंग पाठवतो. हा, बर. पण व्हिडिओ बघा हा, पण नक्की बघा. हा, व्हिडिओ बघा फक्त. हा. अरे वा, मग फोन करायचा ना. मग फोन करायचा. बर, चालेल. मी तुम्हाला थोड्या वेळाने फोन करतो, आम्ही बोलूया. हा. येस. या. गीतांजली शेलार मॅडम सांगा. राम कडून गाडी चालवली जात नव्हती. गीतांजली शेलार मॅडम. राम कडून गाडी चालवली जात नव्हती. द कार वॉज, बोला. हा, वॉजंट बिंग. हा, ड्रिवन. बाय राम. येस, होती ती गडबड होती सुरुवातीला. पहिलं पण कार म्हणतो आपण, शेवटी पण कार म्हणतो. म्हणजे कार कडून कार चालवली जात होती असा अर्थ होतो. पण होऊन द्या गडबड, काय टेन्शन नाही. आता प्रश्नार्थी ज्योती साष्टे मॅडम. राम गाडी चालवत होता का? मला वाटतं झाला. नकारार्थी प्रश्न आहे मॅडम, सॉरी. हा, राम गाडी चालवत नव्हता का असं म्हणायचंय मला. सांगा मॅडम. नाही नाही, हे ऍक्टिव्ह होतं. राम गाडी चालवत नव्हता का? वॉजंट राम ड्रायव्हिंग द कार, असं. आणि ते हा, ठीक आहे काय. हा, असं झालं. आता सारिका मॅडम पॅसिव्ह सांगा. राम कडून गाडी चालवली जात नव्हती का? येस, व्हेरी गुड. आता आपल्याला पाहिजे नीता मॅडम. तुम्ही सांगायचंय चालू भूतकाळ संपलेला आहे. चालू वर्तमान काळ संपला, चालू भूतकाळ संपला, चालू भविष्यकाळ होत नाही म्हणून तो घेणार नाही आपण. डायरेक्ट पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. वाक्य आहे रामने गाडी चालवली आहे. सांगा मॅडम. पूर्ण वर्तमान काळ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. रामने गाडी चालवली आहे. सांगा. हम्म, 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 हम्म. बर, ओके. श्रद्धा, श्रद्धा मॅडम सांगा बरं. रामने गाडी चालवली आहे. हा, येस. हा, बरं का नीता मॅडम. हॅव किंवा हॅज येतो कर्त्यानंतर. हा, तर जरा थोडं मागे जाऊन. येस. राम हॅज ड्रिव्हन द कार, थर्ड फॉर्म आला इथे. आणि आता प्रज्वल मॅडम, तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला विचारत नाही बरं का, नाही तुम्ही मलाच नाही विचारत. तुम्ही फक्त आज ऐकताय म्हणून म्हटलं नको विचारायला. आता रत्ना खर्डेकर मॅडम. ओके. राम कडून गाडी चालवली गेली आहे. आता जसा हॅज घेतला होता ना, तसा इथे हॅज बीन येणार. बी ना, BEEN वाला. आणि चालू काळामध्ये बिंग घेतलं होतं, BEING वाला. तिथं BEEN. हॅज बीन, हॅव बीन. आता मला या ठिकाणी रेणुका बावदाने मॅडम सांगणार आहे. राम कडून गाडी चालवली गेली आहे. सांगा बरं.
द कार. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता बरोबर आहे. बरोबर आहे. स्मिता चव्हाण मॅडम, ऍक्टिव्ह वालं वाक्य आहे नकारार्थी. रामने गाडी चालवलेली नाही. सांगा. ड्रिवन. ड्रिवन ड्रिवन थर्ड फॉर्म. इकडं पण थर्ड आणि तिकडं पण थर्ड आता. हा. येस. हा. आता पॅसिव्ह व्हॉइस. रामकडून गाडी चालवली गेलेली नाही. स्नेहल मॅडम. द कार. वा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. स्वप्नाली मॅडम, रामने गाडी चालवली आहे का? द राम ऍज द राम आलं ते. येस, येस, व्हेरी गुड. आता वैष्णवी, रामकडून गाडी चालवली गेली आहे का? हॅज द कार. वैष्णवी सांग. हा. आता बींग नाही म्हणायचं, बीन. बीन. हॅज द कार बीन ड्रिवन बाय राम. है ना? आणि मग आता पुढचं ऍक्टिव्ह मधलं नकारार्थी प्रश्नार्थी वाक्य आहे. आणि ते वाक्य आहे, मनीषा चव्हाण मॅडम सांगणार, रामने गाडी चालवलेली नाही का? नाही, हे ऍक्टिव्ह वाला होतं. हॅझंट राम ड्रिवन द कार, एवढंच. है ना? द कार. येस. बिन नको इकडे, कारण हे ऍक्टिव्ह वाला वाक्य आहे. फक्त हॅज. हॅज राम ड्रिवन द कार. हा. हा. आता पॅसिव्ह आलं बघा, रत्ना खर्डेकर मॅडम. रामकडून गाडी चालवली गेलेली नाही का? मग हॅझंट द कार. सुरू करा. अरे वा वा वा, व्हेरी गुड. बघा, म्हणजे प्रयत्न केले की होतं. फक्त प्रयत्न करायचे आणि हे पुन्हा पुन्हा ऐका, कारण हे तुमच्यासाठी नवीन आहे एकदम. पण तरी पण आता मी तुम्हाला सपोर्ट देतो, तुम्ही बऱ्यापैकी वाक्य छान बोलताय. विदाउट सपोर्टचं पण आता आपल्याला बोलता यायला पाहिजे. आता अनुराधा देशपांडे मॅडम, तुम्ही सांगायचे. काळ येतो आता पास्ट परफेक्ट टेन्स, पूर्ण भूतकाळ, ऍक्टिव्ह वाला, जो आपण शिकलोय. रामने गाडी चालवली होती. सांगा मॅम. ऐक संपलं.